श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुवे नमः. नारायण नमस्कृत्य नरं च एवं नरोत्तमं देवी सरस्वतीच एव ततो जयम् उदीरयेत्. सर्वे श्रोतारा सावधाना भवन्तु. अध्याय पहिला. कथा ऐकणाऱ्या सर्वांनी लक्ष देऊन ऐकावे. श्री व्यासमुनी म्हणतात, एकदा नैमिषारण्यामध्ये शौनकादी ऋषी एखादे नवीन आख्यान ऐकण्यास उत्सुक होऊन पुराणातील कथा सांगणाऱ्या सुतास म्हणाले, हे सुता, आपण महाबुद्धिमान व श्रेष्ठ वक्ता आहात. आपल्या प्रवाही वक्तृत्वामुळे आमचे आयुष्याचे निश्चितच सार्थक झाले आहे. तेव्हा आता आम्ही आपणाला प्रार्थना करतो की नक्की कोणत्या व्रताने किंवा तपाचरणाने इच्छित फलाची प्राप्ती होते हे आपण आम्हास निश्चित सांगावे. हे आयुष्यमन, आम्हावर कृपा कर व कलियुगामध्ये लवकर फलप्राप्ती करून देणाऱ्या एखाद्या व्रताचे किंवा तपाचे सार आपण आम्हाला सांगावे. ऋषीची ही विनंती ऐकून सूत म्हणाले, हे समस्त ऋषींनो, नद्यामध्ये ज्याप्रमाणे गंगा श्रेष्ठ, मनुष्यामध्ये ज्याप्रमाणे ब्राह्मण श्रेष्ठ, त्याप्रमाणे सर्व व्रतामध्ये श्रेष्ठ व उत्तम असणारे श्री सत्यंबा व्रत तुम्ही आता ऐका. पूर्वी संकटात सापडलेल्या कार्तिकेय स्वामींनी आपल्या पिता शंकरास असेच विचारले होते. त्यावेळी स्कंदस्वामी देवदानवांच्या युद्धामध्ये मोठे संकट आल्याने अतिशय भयभीत झाले. तेव्हा त्यांनी शिवास विचारले, हे देवाधिदेवा महादेवा, आपण आपल्या भक्तावर असीम कृपा करणारे आहात. तेव्हा हे दयासागरा, या निवारण करण्यास कठीण असणाऱ्या संकटातून मला तारून न्या, माझे रक्षण करा. या बालकावर कृपा करा व लवकर फलप्राप्ती करून देणारे एक व्रत आपण मला सांगा. यावर भगवान महादेव कार्तिकेयास म्हणाले, हे पुत्रा, मी सांगतो ते फलदायी व्रत तू एकाग्र मनाने ऐक. पूर्वी त्रिपुरासुराचा वध करतेवेळी माझ्यावर असे संकट आले होते. पुण्यक्षीण झालेले दुर्दैवी लोक मी पाहिले. अतिशय दुःखाने त्रासलेल्या, आयुष्य कमी झालेल्या व वाईट योनी जन्मलेल्या त्या लोकांना पाहून मी फार व्याकुळ झालो. त्याच वेळेस आकाशवाणी झाली, हे शंकरा, माझे बोलणे ऐक, तू संकटातून मुक्त होशील. भगवती सत्यंबेच्या कृपेमुळे तुझे कल्याण होईल. ते ऐकून मी मानस ध्यान करून अंतर्ज्ञानाने ते सर्वश्रेष्ठ सत्यांबा व्रत जाणून घेतले व त्या ठिकाणी ते व्रत केले. तेच सत्यांबा व्रत मी तुला सांगतो, ते तू एकाग्र चित्ताने ऐक. सूर्य संक्रमणाच्या दिवशी भगवती सत्यांबा देवीचे पूजन करावे किंवा अष्टमी, पौर्णिमा, मंगळवार, शुक्रवार या दिवशी किंवा मन प्रसन्न असेल अशा दिवशी सायंकाळी सूर्यास्तसमयी ही पूजा करावी. स्वस्ती वाचन करून श्री गणेश व वरुण देवता यांची पूजा करावी. पीठ पूजा करून देवीची यथासांग स्थापना करावी. मोठ्या भक्तिभावाने भक्तजन, बांधव, इष्टमित्र यांच्यासह गंध, पुष्प, अक्षता, दुर्वा, धूप, दीप इत्यादी द्रव्यांनी देवीची पूजा करावी. भक्तियुक्त अंतःकरणाने नैवेद्य अर्पण करावा. या नैवेद्यासाठी शुद्ध अग्नीवर आटवलेले दूध, खवा, तूप, साखर, उत्तम प्रतीचे गव्हाचे पीठ हे सर्व दीड प्रमाणात घेऊन ती सर्व एकत्र करावी. त्यात थोडे केशर घालून त्याचे सुंदर लाडू वळावेत. दुसरा नैवेद्य साखर घातलेल्या खिरीचा पायस नैवेद्य देवी सत्यंबेला अर्पण करावा. अंतःकरणात भगवती सत्यंबेविषयी भक्ती धारणा करून आपले मित्र, बांधव अशा श्रोतृवृंदासह सत्यांबा व्रताची कथा श्रवण करावी. गुरुजींना दक्षिणा प्रदान करावी आणि यंत्राची, सोन्याची, चांदीची अथवा रुपयाची प्रतिमा करून तिचे पूजन करावे. तो नैवेद्य प्रसाद सर्वांना द्यावा व त्यानंतर स्वतःही सेवन करावा. आप्तजनांसह उपस्थित सर्व भक्तजनांना भोजन घालून अन्नदान करून आपणही भोजन करावे. याप्रमाणे सर्व झाल्यानंतर गायन, भजन, कीर्तन, नृत्य आदी करून देवी सत्यांबेचे सतत स्मरण करावे. या प्रकारे सर्व पूजाविधी सांगोपांग पार पाडून देवीच्या मंदिरात पूजा केली असेल तर तेथून घरी जावे. हे पुत्रा, देवी सत्यांबिकेचे हे श्रेष्ठ व्रत सर्व इच्छा पूर्ण करते. या कलियुगामध्ये महान फल प्राप्त करण्याचा हा मोठा, आटोपशीर व सुलभ उपाय आहे. ज्या दिवशी व्रत करण्याचा संकल्प केला असेल त्या दिवशी प्रातःकाळपासून सायंकाळपर्यंत उपवास करून एकाग्र चित्त राहावे व काया, वाचा, मने करून तत्परतेने सत्यांबा देवीची भक्ती करावी. इति श्री भविष्योत्तर पुराणातील शिव षण्मुख संवादार्थ देवी सत्यांबा व्रत कथेचा
पहिला अध्याय समाप्त झाला. अध्याय दुसरा. सूत म्हणाले, हे ऋषींनो, पूर्वी हे व्रत कोणी केले हे सर्व तुम्हाला सांगतो, ते तुम्ही भक्तिपूर्ण अंतःकरणाने ऐकावे. पूर्वी कांची नामक नगरीमध्ये भुकेने व्याकुळ होऊन एक दरिद्री ब्राह्मण भिक्षेकरता पृथ्वीतलावर भटकत असे. एकदा तो घरातून बाहेर पडून भिक्षेसाठी सर्वत्र हिंडू लागला, पण सकाळपासून माध्यान्ह काळापर्यंत त्याला काहीही भिक्षा मिळाली नाही. त्यामुळे तो खिन्न मनाने आपल्या घरी परत आला. पण त्याच्या पत्नीने दुरूनच केवळ दृष्टीनेच त्याचा धिक्कार केला. त्रागा करत ती त्याला म्हणाली, अरे, आज संक्रांतीचा दिवस आहे, हे तुला समजले कसे नाही? आता मी काय करू? हे असले करंटे सौभाग्य मला कदापि नको. माझ्या पित्याने जातक विधान व्यवस्थित पाहिले नाही. जा जा, निर्लज्जपणे पुन्हा पुन्हा का येतोस? जेथे तुला अन्न मिळेल तेथे तू सुखाने खुशाल जा. पत्नीचे हे कठोर शब्द ऐकून तो ब्राह्मण तसाच घराबाहेर पडला. केवळ दैवच बलवत्तर होते म्हणून तो गावापासून 4 कोस कसाबसा गेला. तेथे एक विहीर पाहून त्याने विचार केला, ही विहीर मोठी आहे आणि हिच्यात पाणीही पुष्कळ आहे. तेव्हा सर्व प्रयत्न करून या विहिरीत खरोखर जीव द्यावा. आता या जगण्यातही काय अर्थ? माझ्या जगण्याने आता कोणाचा काय लाभ होणार? माझ्या पत्नीने सुद्धा माझा धिक्कार केला, तेव्हा मी आता जीव देतो. असा निश्चय करून त्याने आपल्या वस्त्राने एक मोठा दगड कमरेस बांधून तो जीव देण्यास प्रवृत्त झाला. तो विहिरीत उडी मारणार तोच देवी सत्यांबा त्याचे मागे येऊन म्हणाली, अरे वत्सा, हे काय करतोस? कशामुळे तू एवढा दुःखी झाला आहेस? दुःख नष्ट करण्याचा उपाय आहे, तेव्हा विचार करून धीर धर. पाठीमागे ऐकू येणारे ते शब्द ऐकून त्याने मागे वळून पाहिले. तो त्याला विद्युत लतेप्रमाणे तेजस्वी श्यामल वर्णाची दिव्य वस्त्रे व आभूषणे धारण केलेली नितांत सुंदर देवी पाहून मोठे आश्चर्य वाटले. मोठ्या भक्तिभावाने तो देवीला म्हणाला, हे महामाई योगेश्वरी, परमेश्वरी लतादेवी, तुला नमस्कार असो. हे माते, तू सर्वज्ञ आहेस, तूच मला निश्चित उपाय सांग. देवी सत्यांबा म्हणाली, हे कौंडिन्या, माझे बोलणे ऐक. सत्यांबेचे विधीनुसार व्रत कर. ते केले असता या पृथ्वीवर दुर्लभ असणारेही फळ तुला मिळेल. या व्रताचरणामुळे तुझी सारी दुःखे नाहीशी होतील. तुला पुत्र, पौत्र व धनधान्यादी वैभवाची प्राप्ती होईल. देवी सत्यांबेचे हे शब्द ऐकून कौंडिन्य म्हणाला, हे देवी, या फलदायी व्रताचा निश्चित विधी मला सांगावा. कौंडिन्याची ही प्रार्थना ऐकून प्रसन्न झालेल्या देवीने त्याला त्वरित व्रताचा विधी सांगितला व त्याच्याकडे कृपापूर्ण दृष्टीने पाहून ती तेथेच अंतर्धान पावली. तेव्हा त्याने चहूकडे पाहिले आणि ती नक्की देवीच असावी असा त्याने स्वतःशीच विचार केला. आता मी हे व्रत करतो, ज्या योगे माझे दुःख निश्चितपणे नाहीसे होईल. असा विचार करून तो गावाकडे परतला. गावातील धनिक लोकाच्या वस्तीतील मार्गाने जात असताना त्याला देवयोगामुळे पुष्कळ संपत्ती भिक्षेत प्राप्त झाली. त्यातील धन खर्च करून त्याने संसार उपयोगी व पूजेचे सामान खरेदी केले. मोठ्या प्रयत्नपूर्वक ते घेऊन तो आनंदाने घरी गेला. त्याच्या पत्नीने अत्यंत आनंदाने ते सर्व ओझे घरात नेले. खरोखर धनाने सर्व काही साध्य होते. जो धनहीन असतो तो मृतच असतो. असा विचार करून तो पत्नीला म्हणाला, हे भार्ये, माझे म्हणणे ऐक. आपण उभयंता मिळून एक व्रत करूया. धर्माची वृद्धी करणारे श्री सत्यांबा व्रत सत्वर आचरावे. अशी आज्ञा त्याने केली असता त्याच्या पत्नीने व्रताची सर्व सिद्धता केली. सौभाग्य वायनांचे दान करून तिने मोठा रुचकर स्वयंपाक केला. मग त्या ब्राह्मणाने मित्र व ब्राह्मणासह व्रतास आरंभ केला. सर्व पूजा सामग्रीने युक्त अशी व्रतपूजा त्याने आपल्या पत्नीसह पार पाडली. त्यानंतर व्रतकथेचे श्रवण करून त्याने सर्वांसह उपाध्यायाची पूजा केली. त्यावेळी, हे कौंडिन्या, तुझे कल्याण होईल अशी आकाशवाणी झाली. त्यानंतर त्याने सर्वांना पूजा प्रसाद दिला आणि स्वतःही सेवन केला. नंतर त्याने पत्नी, मित्र व बांधवासह भोजन केले. या व्रताच्या प्रभावामुळे त्याला पुत्रादी सर्व सुखे प्राप्त झाली. सर्व पापापासून तो मुक्त झाला व त्याला मोक्षप्राप्ती झाली. असा सत्यांबा व्रताचा सर्व वृत्तांत सांगून सूत शौनकादी ऋषींना म्हणाले, असे हे व्रत भगवान शंकराने स्वपुत्र षडाननास मोठ्या भक्तीने सांगितले. तेव्हापासून सर्व मानवांना सुखे व इच्छित फल प्राप्त करून देणारे हे महान व्रत या पृथ्वी तलावर प्रकट झाले. याप्रमाणे हे ऋषींनो, हे आख्यान मी आपणास कथन केले आहे. आणखी काय सांगू? तेव्हा षण्मुखाने देखील ते व्रत केले
आणि कथा श्रवण करून व प्रसाद सेवन करून मोठे फल प्राप्त करून घेतले. हे व्रत करणाऱ्यास खरोखर फार मोठी फलप्राप्ती होते, यात कण मात्र संशय नाही. म्हणून भूतलावर दुर्लभ असणारे फल प्राप्त करून देणारे हे श्री सत्यांबा व्रत लोकांनी नेहमी करावे. इति श्री भविष्योत्तर पुराणातील शिवषण्मुख संवादातील श्री देवी सत्यांबा व्रत कथेचा दुसरा अध्याय समाप्त झाला. सूत म्हणाले, हे शौनका, तू महाभाग्यवान श्रेष्ठ श्रोता व भक्तिपरायण आहेस. जसे हे सत्यांबेचे मुक्तिदायक व्रत या भूतलावर प्रकट झाले, तसा त्याचा इतिहास मी तुला पूर्णपणे सांगतो. पूर्वी मगध देशामध्ये सौराष्ट्र नावाचे नगर होते. मगधाची राजधानी म्हणून या नगराची त्रैलोक्यात ख्याती होती. अतिशय भक्तिमान असा राजा सूर्यकेतू या नगरावर राज्य करीत होता. त्याची आनंदलहरी नावाची पत्नी अत्यंत पतिव्रता होती. तिच्या समवेत तो सतत देवी सत्यांबेची भक्ती भजन पूजन करण्यात रममान होत असे. त्या देवीच्या कृपाप्रसादामुळे त्याला 100 पुत्र झाले. तत्परतेने देवीचे पूजन करणारा तो आनंद सागरात डुंबत होता. नगरामध्ये त्याने बांधलेल्या सत्यांबा देवीच्या मंदिरातून तो नाना प्रकारचे दान करीत भूतलावर नित्य नेमाने दीनदुर्बलाचे पालन करीत होता. त्याचा वडील मुलगा अर्ककेतू वेदविद्य होता. पित्याविषयी नितांत भक्ती असणारा तोही युवराज म्हणून राज्यकारभार पाहत असे. असा तो शत्रूंना भय देणारा राजा राज्याचे मुलाप्रमाणे पालन करीत आनंद सागरात मग्न असतानाच त्याच्यावर एक दुःख आले. एकदा त्याच्या राज्यावर परचक्र आले. चालून आलेल्या राजाचा दूत राजसभेत आला. राजा सूर्यकेतूस अभिवादन करून तो निर्भयपणे राजाला म्हणाला, हे राजा, मालव देशाचा राजा तुझ्या नगराबाहेरील उपवनापर्यंत आला आहे. तेव्हा आमचा राजा तुला असे कळवतो की तू खंडणी तरी द्यावीस किंवा राजधर्मानुसार युद्ध तरी करावेस. आपल्या सुसज्ज सैन्यासह येथे आलेला मालव राजा उद्यासुद्धा युद्ध करील. तेव्हा यावर तुझे काय उत्तर आहे ते तू त्वरित सांगावेस. त्या दूताचे हे बोलणे ऐकून तू येथून चालू लाग, असे त्या दूताला म्हणून राजा सूर्यकेतू पुत्रास क्रोधाने म्हणाला, हे पुत्रा, तू काय करतो आहेस? परचक्र आलेले तुला माहीत नाही काय? तेव्हा अरे दुष्टा, जा आणि शत्रू सैन्य किती आहे याचा अंदाज घे. राजाचे असे क्रोधयुक्त शब्द ऐकून तो युवराज तेथून गेला व शत्रूची सेना पाहून पित्याला म्हणाला, हे तात, आपल्यावर आलेले परचक्र पाहून मी शत्रू सैन्यही पाहिले. मला तर ते अगदी क्षुल्लक वाटते. 10 लाख अश्वदल, 5 लाख गजदल, 7 लाख रथदल आणि 20 लाख पायदल एवढी शत्रूची सेना आहे. हे तात, ही शत्रूची सेना आहे हे मी पाहिले. आता माझे असंख्य सैन्य पाहून मोजून येतो. असे म्हणून तो राजपुत्र तेथून सैन्य पाहण्यासाठी गेल्यावर इकडे तो राजा अंतःगृहात जाऊन सचिंत होऊन बसला. आता मी काय बरे करू? व्यूहरचना करायला माझ्याकडे सैन्य नाही, पुष्कळ पैसा व शिधा सामग्री नाही, जवळ योद्धेही नाहीत. आता मी काय करू? हा माझा मुलगाही मूर्ख आहे. असा विचार करीत असतानाच त्याने दूतास बोलावले आणि त्याला आज्ञा केली, जा, लवकर जा आणि तातडीने कुलगुरूंना बोलावून आण. तेव्हा तो दूत त्वरेने कुलगुरूसमोर जाऊन म्हणाला, हे गुरु, आपणास वंदन असो. राजाने आपणास तातडीने बोलावले आहे. दूताचे हे सांगणे ऐकून राजगुरू लगेचच राजाकडे आले. त्यांना पाहून राजा आदराने त्वरित उठून उभा राहिला. त्यांनी राजगुरूंना बसायला आसन दिले व अर्घ्य अर्पण करून त्यांची पाद्यपूजा केली. मनामध्ये भक्तिभाव दाटून आल्यामुळे राजा शरीरावर उठलेल्या रोमांचाने पुलकित झाला. नंतर दोन्ही हात जोडून त्याने राजगुरूंना अभिवादन केले आणि सद्गदित कंठाने तो राजा त्यांना म्हणाला, हे श्रेष्ठ कुलगुरू, आपणच या संसारूपी सागरातून तारून नेण्यास समर्थ आहात. आपल्याखेरीज माझ्यावरील संकटाचे कोण निवारण करील? हे गुरु, आपण प्रसन्न व्हा आणि माझे दुःख दूर करा. आमच्या अनेक कुलांना हितकारक असणाऱ्या हे गुरु, या संकटापासून आमचे रक्षण करा. आता माझे प्राण जातील, हे कृपासागरा, मी काय करू? राजा राजगुरूशी असे बोलत असतानाच तेथे दूत येऊन म्हणाला, हे राजन, शत्रू राजाने नगर लुटले असून युवराजास कैद करून नेले आहे. कोशागारही लुटले असून आता अश्वशाळाही गेली आहे. शत्रूने दूत राजवाड्यात सर्वत्र इकडे तिकडे पेरले आहे. दूताचे हे सांगणे ऐकून राजाने त्याला जाण्यास सांगितले व तो कुलगुरूंना म्हणाला, हे राजगुरू, हे प्राप्त झालेले परचक्राचे भय त्वरित नष्ट करा. तेव्हा प्रसन्न मनाने राजपुरोहित राजास म्हणाले, हे राजा, हे संकट आज मी मोठ्या प्रयत्नांनी दूर करतो. तूही प्रयत्न कर, म्हणजे तुझे संकट आता दूर होईल. उत्तम फल प्राप्त करून देणारे, दुःख दूर करणारे व सुखदायक असे एक व्रत आहे.
या व्रताचे पालन करून तुझे दुःख दूर मी केलेच समज. म्हणून हे राजा, तू आता धैर्य धर. हे व्रत मी तुला निशंकपणे सांगतो. या व्रताची फळे लवकर प्राप्त होतात, म्हणून तू त्वरित प्रयत्न कर. राजगुरूचे हे आश्वासक बोलणे ऐकून राजा म्हणाला, हे गुरु, लवकरात लवकर मला त्या व्रताचा विधी सांगा, कारण फार मोठे फल देणारे हे व्रत मी निशंक मनाने करणार आहे. म्हणून हे प्रभू, मला व्रतविधी सांगावा. राजपुरोहित म्हणाले, हे राजा, त्वरित फलप्राप्ती करून देणारे सत्यांबा व्रत तू कर, सत्वर कर, म्हणजे शत्रू तुझ्या नगरातून निघून जाईल. असे म्हणून वक्तृत्वरेण्य राजगुरूंनी राजास व्रताचा विधी सांगितला व हे राजा, मी सांगितल्याप्रमाणे सर्व करून लगेचच फलप्राप्त करून घे. राजपुरोहिताने असे सांगितले असता राजाने पुरोहिताकरवी मोठ्या भावभक्तिपूर्ण अंतःकरणाने पूजा करून एकाग्र चित्ताने कथा श्रवण केली. गरजूंना धनदान करून त्याने दीनजनांना अन्नदान केले. त्यानंतर सर्वांना प्रसाद देऊन त्याने स्वतःही सेवन केला. श्री सत्यांबा व्रताची कथा श्रवण करण्यासाठी आलेल्या भक्तासह राजाने देवी जगदंबिकेला नमस्कार केला व पौराणिक उपाध्यायास यथाशक्ती विपुल दक्षिणा दिली. पालखी, घोडे, हत्ती, गावे, वस्त्रे, भूषणे, विपुल धन व भूमी असे विविध प्रकारे राजाने दान केली. त्यावेळी आकाशवाणी झाली, हे राजा, तुझे मन स्थिर हो. तू नितांत भक्तीने हे व्रत केले आहेस, परिणामतः तुझा शत्रू परत जाईल. तेव्हा सर्वांनी राजास फलप्रद आशीर्वाद दिले. अशा प्रकारे हे ऋषींनो, हे श्री सत्यांबा व्रत केल्याने राजाचे दुःख नाहीसे झाले. तेवढ्या शत्रूच्या छावणीत अचानक मोठा गलबला झाला. हे दूतांनो, धरा, पकडा, बांधा, मारा, लक्ष्य करा, असा गलका झाला. हे ऐकताच मात्र हातात शस्त्रे घेऊन वीर योद्धे उठले आणि शत्रूच्या शिबिरावर चालून गेले. तेव्हा बंदिवान राजपुत्राला दिलासा वाटून तो निर्भय झाला. श्री सत्यांबेचे व्रत करण्यापूर्वी राजा सूर्यकेतूचे जे योद्धे शत्रूच्या सैनिकांनी बंदिवान केले होते ते सर्व श्री सत्यांबा मातेच्या कृपेने बंधनमुक्त झाले आणि त्वरित हातात शस्त्रे घेऊन शत्रूशी निकराचे युद्ध करू लागले. तेव्हा शस्त्रास्त्रे, हत्ती, घोडे, रथ, अलंकार इत्यादी सर्व तेथेच टाकून शत्रूचे सर्व सैनिक तेथून चोरासारखे पळून गेली. त्याच वेळी मालवराजा घोड्यावर बसून पलायन करीत असताना त्याला सूर्यकेतूच्या सैनिकांनी पाहिले व महत्प्रयासाने त्याला पकडले. माकडास बांधून न्यावे त्याप्रमाणे त्याला दोरीने मुसक्या बांधून नेत असतानाच राजा सूर्यकेतूने त्यास पाहिले व सोडा याला अशी आज्ञा दिली. तेव्हा मालवराजाने मान खाली घालून नमस्कार केला असता राजा सूर्यकेतूने त्यास क्षेम विचारले, तुझी मुले कुशल आहेत ना? सांग, आता तुझ्या देशात स्वस्थता आहे ना? यावर मालवराजा शरण येऊन म्हणाला, हे राजा, मी तुझा मोठा अपराधी आहे. आता तू माझ्यावर कृपा कर. माझी कन्या विशालाक्षी सुलोचना मी तुझ्या पुत्राला अर्पण करत आहे. असे म्हणून त्याने आपली मुलगी आणून युवराज अर्ककेतूशी विवाहबद्ध केली. मोठ्या वैभवपूर्णतेने कन्यादान विधी संपन्न करून त्याने भरपूर धनही दिले. राजा सूर्यकेतू संतुष्ट झाला. सैनिकांनी जे जे घेतले होते ते सर्व मालवराजाने राजा सूर्यकेतूस परत केले आणि मग तो मोठ्या संतोषाने आपल्या सैन्यासह निघून गेला. त्या दिवसापासून राजा सूर्यकेतू इष्टफल देणारे हे श्री सत्यांबा व्रत मोठ्या भक्तिभावाने प्रत्येक महिन्यात करू लागला. म्हणून कितीही प्रयास पडले तरी हे व्रत करावे. ते केल्याने दुःखे नाहीशी होऊन निरंतर सौख्याची प्राप्ती होते. इति श्री भविष्योत्तर पुराणातील शिवषण्मुख संवादातील देवी सत्यांबा व्रतकथेचा अध्याय 3 समाप्त झाला. अध्याय 4. आता आणखी एक कथा मी तुम्हाला सांगतो. ही कथा मोठे अद्भुत फल देणारी असून अंतिम मोक्ष प्राप्त होतो. अशी ही कथा तुम्ही एक चित्ताने श्रवण करा. त्या सूर्यकेतू राजाने आपल्या देशाचे कल्याण व्हावे म्हणून सत्यांबा देवीची स्थापना केली. त्या दिवसापासून आजपर्यंत त्याच्या वंशाचे रक्षण झाले. एकदा त्या राजाने मंदिरात जाऊन मोठ्या प्रसन्न मनाने व भक्तिभावाने पौर्णिमेला शुक्रवारी सत्यांबा व्रतास आरंभ केला. त्यावेळी तेथे गुंड नावाचा एक सदाचरणी शूद्र आला. राजाला अभिवादन करून तो विनम्रपणे राजाला म्हणाला, हे राजन, आपण हे काय करत आहात ते मला स्वस्थ अंतःकरणाने सांगावे. माझ्या मनात देखील भक्ती उत्पन्न झाली आहे. तेव्हा हे प्रभू, आपण कोणत्या देवाची पूजा करीत आहात? या पूजेचे कोणते फळ मिळते? या पूजेचा विधी काय आहे ते मला सांगावे. राजा म्हणाला, अरे, तू हे का विचारत आहेस? तुझी काय इच्छा आहे ते निश्चय करून सांग. हे व्रत केल्याने इच्छित फळ निश्चितपणे मिळते. हे देवी सत्यांबेचे व्रत आहे. मोठ्या भक्तीने हे व्रत सांगोपांग करावे. यावर गुंडशूद्र म्हणाला, हे राजन, मला संतती नाही, म्हणून मी आपणास प्रार्थना करतो
की आपण मला हे सर्व व्रत सांगावे. मनात कोणतीही शंका न धरता मी हे व्रत करीन. तेव्हा राजाने त्याला व्रताचा विधी सांगितला आणि प्रसादही दिला. त्या गुंड शूद्राने भक्तिभावाने सत्याम्बेस नमस्कार केला व तो आपल्या घरी गेला. हे उत्तम व्रत त्याने आपल्या पत्नीस व नातेवाईकास सांगितले. नंतर त्या धर्मपरायण अशा गुंडाने सर्वासमवेत आपल्या ऐपतीप्रमाणे मनात पुत्रप्राप्तीची इच्छा धरून मोठ्या भक्तिभावाने चांगल्या प्रकारे ते व्रत केले. मग सर्वांना प्रसाद देऊन आपणही ग्रहण केला. त्या व्रताचे विसर्जन करून त्याने सर्वांसह भोजन केले आणि रात्री मोठ्या आनंदाने तो आपल्या पत्नीसह रममाण झाला. तेव्हा देवी सत्याम्बेच्या कृपेमुळे त्याची पत्नी गर्भवती झाली व 10वा महिना लागला असता तिला पुत्र झाला. मुलगा झाल्यावर मी पुन्हा असेच व्रत करीन असा त्याने संकल्प केला होता, पण दुर्दैवाने तो ते उत्तम व्रत करायचे विसरला. त्यामुळे त्याला फार दुःख झाले, ते काय सांगावे. विवाहाच्या वेळी त्याच्या मुलाला अपस्माराचा रोग झाला. त्याला मोठा दुर्धर रोग झाल्यामुळे गुंडाच्या शत्रूने त्याच्या मुलाच्या भावी पत्नीचे अपहरण केले. तेव्हा गुंड व त्याचा शत्रू याचे परस्परात फार निकराचे भांडण झाले. तेव्हा स्वतःचे खोटे कुभांड रचणारा तो गुंडाचा शत्रू त्याचे बांधव नको म्हणत असताना सुद्धा राजदरबारात केला. तेथे मोठ्या विनम्रपणे तो मणिधर गुंडाचा शत्रू राजाला म्हणाला, हे राजा, तुमच्या या नगरामध्ये गुंड नावाचा मोठा गर्विष्ठ स्वभावाचा एक शूद्र आहे. त्याने माझे धन हिरावून नेले आहे. यावर गुंड राजाला म्हणाला, हे राजा, या मणिधराने माझी सून हिरावून नेली. तिच्या मात्या पित्याने ती मुलगी अगोदरच माझ्या मुलाला दिली आहे. याने माझे द्रव्यही हरण केले आहे. म्हणून मी तुला शरण आलो आहे. सत्याम्बेच्या मायेने मोहित झालेल्या राजाने त्यावेळी काहीही विचार केला नाही व गुंडाच्या घरात असणाऱ्या सर्व चीजवस्तू राजाने लगेचच जप्त केल्या. गुंडाला त्याच्या पत्नी व पुत्रासह कैदेत टाकले. हातापायात बेड्या असलेला तो गुंड दररोज राजाच्या आज्ञेने खांद्यावर कुदळ घेऊन मोठ्या दुर्दैवाने नगरामध्ये दगडमातीचे काम करू लागला. एकदा तो तहानलेला होऊन एका ब्राह्मणाच्या घरापाशी आला असता तेथे मोठ्या भक्तीने चालू असलेले सत्याम्बेचे व्रत त्याने पाहिले. तेव्हा त्या ब्राह्मणास नमस्कार करून गुंड विनम्रपणे त्याला म्हणाला, हे विप्रा, माझी विनंती आहे. दुर्दैवाने मी हे व्रत करण्यास विसरलो. तेव्हा मी आपणास प्रार्थना करतो की आपण हे व्रत करावे. आज राजाने पोट भरण्यासाठी दिलेले द्रव्य माझ्याकडे आहे, ते घ्यावे व मोठ्या प्रयत्नाने पूजा करून मला प्रसाद द्यावा. असे गुंड सांगत असतानाच राजाचे सैनिक मोठ्या उद्दामपणे चल चालू लागतो असे त्याला म्हणाले. तेव्हा त्याने त्याची विनवणी केली आणि त्यांना थोडेसे धनही दिले. तेव्हा ब्राह्मणानेही मोठ्या भक्तीने ते उत्तम व्रत केले. मग त्याने सर्वांना प्रसाद देऊन गुंडासही दिला आणि तुझे दुःख नाहीसे होऊन तुला सुख प्राप्त हो असा आशीर्वाद दिला. ब्राह्मणास नमस्कार करून गुंड पुन्हा तुरुंगात गेला व पत्नीला म्हणाला, आज मी सत्याम्बेचे व्रत केले. या व्रताच्या प्रभावामुळे उद्या माझे कार्य होईल. त्याच रात्री सत्याम्बा देवी राजाच्या स्वप्नात जाऊन त्याला म्हणाली, हे राजा, आज मी जे सांगते ते कार्य तू उद्या कर. माझे व्रत करावयास तो गुंडशूद्र विसरला होता, म्हणून मी त्यास पुष्कळ शिक्षा केली आहे. आता तो मला शरण आला आहे. त्याचे धन उद्या त्याला परत दे. त्याला कैदेतून मुक्त कर, नाहीतर मी तुझा सर्वनाश करीन. असे स्वप्नामध्ये राजाला सांगून देवी सत्याम्बा अंतर्धान पावली. नंतर राजाने पहाटे उठून प्रातस्मरण करून ब्रह्मचिंतन केले. त्यानंतर स्वशरीरात असणाऱ्या चतुर्दश भुवनात्मक विराट पुरुषाचे चिंतन करून स्वर्गादी लोकाचे स्मरण केले. मग देहशुद्धी करून राजा सभेमध्ये आला व आपल्या सिंहासनावर विराजमान झाला. मग त्या सूर्यकेतू राजाने लगेचच आपल्या दूतास आज्ञा केली, हे दूतांनो, कारागृहातून तुम्ही गुंडास त्वरित आणा व त्याच्या साखळ्या सोडा. असे सांगितले असता दूतांनी त्याप्रमाणे केले. त्यांनी पत्नी व पुत्रासह गुंडास आणून यथाविधी मंगलस्नान घातले. त्यांना उंची वस्त्रे व आभूषणे देऊन संतुष्ट केले. स्वादिष्ट भोजन घालून राजाने गुंडाला विचारले, हे गुंडा, तुझी अशी दशा कशामुळे झाली? राजाचा तो प्रश्न ऐकून दुःखी झालेला गुंड म्हणाला, हे राजा, आनंदाच्या उन्मादात मी संकल्प केलेले सत्याम्बा व्रत करायचे विसरलो. त्यामुळे माझ्याच कर्माने माझी ही दुर्दशा झाली. आता मी आपणास शरण आलो आहे. आपणास इच्छा होईल त्याप्रमाणे करावे. असे त्याचे बोलणे ऐकून राजा संतुष्ट झाला. त्याचे जप्त केलेले धन त्याला देऊन आणखी त्याच्या दुप्पट धन देऊन तुझे दुःख दूर झाले असे राजा त्यास म्हणाला. नंतर मणिधराकडून ती मुलगी आणली आणि त्यावेळी त्याला शिक्षा केली. तिच्या पित्याने गुंडाच्या निरोगी पुत्रास विधीपूर्वक ती मुलगी पुन्हा अर्पण केली. त्या दिवसापासून तो शूद्र हे सत्याम्बा व्रत करू लागला. या व्रताच्या प्रभावामुळे अंती त्याला सत्याम्बा लोकाची प्राप्ती झाली. याप्रमाणे कथा सांगून सूत म्हणाले, हे ऋषींनो, हे सत्याम्बा व्रत तुम्ही श्रवण केले.
हे व्रत या भूलोकामध्ये मोठे संकट नाहीसे करणारे तसेच धन व पुत्र देणारे आहे. हे व्रत शीघ्र फलप्राप्ती करून देणारे आणि दारिद्र्य दुःख यांचा नाश करणारे आहे. या व्रतामुळे भुक्ती व मुक्ती मिळून अंती हे व्रत सत्यांबा लोकाची प्राप्ती करून देते. म्हणून सर्व लोकांनी शुभकार्याच्या आरंभी परचक्र आले असता, वादविवादात विजय प्राप्त झाला असता, संकट किंवा भय उत्पन्न झाले असता हे व्रत अवश्य करावे. किंवा ज्या ज्यावेळी जे जे दुःख प्राप्त होईल त्या त्यावेळी सर्व व्रतामध्ये भूलोकामध्ये फलप्राप्त व मोक्षप्राप्ती करून देणारे हे सत्यांबा व्रत करावे. दीनदुर्बलासाठी साक्षात महादेवांनी हे व्रत प्रकट केले आहे. या व्रताची नुसती कथा श्रवण करण्याने देखील सर्व व्रत केल्याचे उत्कृष्ट फळ मिळते. इति श्री भविष्योत्तर पुराणातील शिवषण्मुख संवादातील देवी सत्यांबा व्रत कथेचा अध्याय 4 समाप्त झाला. इति श्री सत्यांबा कथाविधी समाप्त. श्री सत्यांबा अर्पणमस्तु. शुभम भवतु.